हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. आता टायटल तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओचं. तर लास्टचे आता जे 15 दिवस राहिले आहेत आपल्या राज्यसेवा प्रिलिम्ससाठी, तर त्या टाईमला कशा हिशोबाने प्लॅनिंग वगैरे करायला पाहिजे त्याचे रिलेटेड हा व्हिडिओ आहे. तर बघा, आता लास्टचे काही दिवस राहिले आहेत, तर डेफिनेटली तुम्हाला स्ट्रेस, एन्झायटी आणि खूप सारं कन्फ्युजन तर असेलच. ठीक आहे. आता कन्फ्युजन म्हटलं तर कुठलं कन्फ्युजन आहे की तुम्हाला काय वाचायला पाहिजे या टाइमला, किंवा काय वाचत आहोत तर कुठलं टॉपिक सोडायला पाहिजे. ठीक आहे, अशा टाईपचे काही कन्फ्युजन असेल तर हे झालं एक पॉइंट ऑफ व्ह्यू. सेकंड, एकाकडे बघितलं तर ओनली क्वेश्चन जो तुम्हाला नेहमी त्रास देतो या नेहमी एक स्ट्रेस जनरेट करतो, तो आहे की तुम्ही ही प्रिलिम्स क्लिअर करणार की नाही. दॅट इज प्रिलिम्स 2025ची क्लिअर होणार की नाही. तर याचा आन्सर एकच आहे की आता उरलेले दिवस जे आहेत, 10 ते 15 दिवस जे उरले आहेत, त्याला तुम्ही कशा हिशोबाने युटिलाइज करता त्याच्यावर तुमची प्रिलिम्स क्लिअर होणार की नाही हे खूप जास्त निर्भरते. तर आता आपण काय करू, या व्हिडिओमध्ये डिस्कस करू की हाऊ टू फिनिश ऑल द सब्जेक्टची रिव्हिजन. त्याचबरोबर काही मुलांचं जर ब्लॅकलॉग राहिला असेल कुठल्या सब्जेक्टचा, तर आता कमी उरलेल्या टाइम पिरियडमध्ये कशा हिशोबाने करायला पाहिजे ते आपण या डिस्कस करू. त्याचबरोबर आता जे उरलेले दिवस आहेत त्या टाइमला तुमचं डेली प्लॅन कसं राहायला पाहिजे, या डेली अचिव्हमेंट्स कुठल्या कुठल्या टॉपिकचे कशा हिशोबाने राहायला पाहिजे, हे सर्व आपण डिस्कस करू. त्याचबरोबर जेव्हा हे तुमचे डेली टार्गेट्स आणि डेली चेंजेस तुम्ही आणणार तुमच्या प्रिपरेशनमध्ये, ते कुठं ना कुठं तुमचं एक बेस्ट पोटॅन्शियल अचीव्ह करण्यासाठी हेल्पफुल राहणार. आता ते कसं ते आपण व्हिडिओमध्ये बघणार असं. त्याचबरोबर काही लास्ट पीस ऑफ एडवाईस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार की तुम्हाला काय करायला पाहिजे, काय अवॉइड करायला पाहिजे, सो दॅट तुम्ही तुमची हे जे प्री आहे MPSC राज्यसेवा 2025ची ते चांगल्याने क्रॅक करू शकाल. तर चला आता व्हिडिओची सुरुवात करूया. तर बघा, जसं मी सांगितलं, हे पूर्ण जो फेज आहे लास्टचे 15 डेजचं, तर तुम्हाला काय करायचं या टाइमला सर्वात इम्पॉर्टंट आणि प्रायोरिटाईज करायचं आहे तुमच्या रिव्हिजनला. ठीक आहे. आता रिव्हिजन केल्याने काय होणार, तुमचे जे काही सब्जेक्टचे लूपहोल्स आहेत राहिलेले, कुठल्या सब्जेक्ट मॅटर्समध्ये या कुठल्या टॉपिक्समध्ये तुमच्या प्रिपरेशनमध्ये, ते सर्व क्लिअर होऊन जाईल. अनटिल अँड अनलेस तुम्ही रिवाईज नाही करणार तोपर्यंत तुमचे जे काही राहिलेले लूपहोल्स आहेत ते चांगल्याने फिल होणार नाही. सो रिव्हिजन इम्पॉर्टंट फॉर द लूपहोल फिलिंग. सेकंड, लिमिटेड टाइम उरलेला आहे, तर या टाइमला युजलेस टॉपिककडे लक्ष नाही देता रिव्हिजन करताना हाय प्रायोरिटाईज टॉपिककडे लक्ष देणे गरजेचे आहे. आता हाय प्रायोरिटाईज टॉपिक्स मी ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत व्हिडिओमध्ये, ते मी तुम्हाला इथे सांगेल. ठीक आहे, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. त्याचबरोबर आता रिव्हिजन करायची असेल तर तुम्हाला आता लाईन बाय लाईन रिव्हिजन नाही करायची किंवा वर्ड बाय वर्ड रिव्हिजन नाही करायची. आता तुम्हाला ॲक्टिव्ह रिकॉल ही जी टेक्निक आहे ते यूज करायला पाहिजे. आता ॲक्टिव्ह रिकॉल काय असते त्याचा ऑलरेडी मी एक व्हिडिओ आणलेला आहे चॅनलवर, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. ज्या मुलांनी नसेल बघितलं दे कॅन वॉच द व्हिडिओ आणि प्लीज ट्राय टू इम्प्लिमेंट दिस स्ट्रॅटेजी. ठीक आहे. त्याच्यानंतर आता रिव्हिजन करताना सेकंड आहे आपली एक ॲक्टिव्ह रिकॉल मेथड यूज करणे आणि सेकंड आहे आपली PYQ मेथड यूज करणे. आता PYQ मेथड म्हणजे काय, प्रत्येक सब्जेक्टचे PYQ टॉपिक वाईज करा, सो दॅट तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे इम्पॉर्टंट एरियाज माहिती पडेल. ठीक आहे. आणि PYQ सॉल्व्ह कराल तर तुम्हाला MPSCचा माइंडसेट कसा असतो ते पण तुम्हाला माहिती पडेल. आणि थर्ड आहे रिव्हिजन करताना जे नेहमी तुम्ही विसरणारे टॉपिक्स आहेत त्याच्याकडे पण लक्ष द्यायचे. ठीक आहे. तर आता इथे जे मी पॉईंट सांगितलं, ॲक्टिव्ह रिकॉल तर मी ऑलरेडी तुम्हाला कन्क्लूड केलं की कुठून बघायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हायली यील्ड टॉपिक या हायली इम्पॉर्टंट टॉपिक एरिया जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला रिव्हिजन सोपी जाईल. तर हायली प्रायोरिटाईज टॉपिकसाठी, आणि येस, ते डिस्कस करण्याच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या, चॅनलवर ऑलरेडी सर्व सब्जेक्टचे PYQs डिस्कस केले आहेत व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये, तर त्याची प्लेलिस्ट मी अटॅच करून घेईल, तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर आमची PYQची बुक पण असते, ज्या मुलांना हवी असेल दे कॅन ऑर्डर दिस बुक. ठीक आहे. आणि या बुक्समध्ये जे काही आहे अपडेट केलेले आहेत काही कंटेंट. ठीक आहे. सो दे कॅन कन्सिडर द बुक. आणि थर्ड इम्पॉर्टंट थिंग आहे की जसं मी सांगितलं हायली प्रायोरिटाईज टॉपिकला माहिती असणे. सो मी जसं सांगत आहे की या चॅनलवर ऑलरेडी हायली प्रायोरिटाईज टॉपिक डिस्कस केलेले आहेत. हा जो व्हिडिओ तुम्हाला इथे दिसतोय या साईडला, इथे आपण पूर्ण सब्जेक्टचं वन व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. हाऊएव्हर एव्हरी सब्जेक्टचे
इन डिटेल ॲनालिसिस मी सेपरेट व्हिडिओज आणलेला आहे, त्याची सेपरेट प्लेलिस्ट क्रिएट केली आहे. ठीक आहे, सायन्स आणि जॉग्रफीचं मी अपलोड केलेलं आहे. सो तुम्ही ते टॉपिक्स ते व्हिडिओज बघू शकतात आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्ही तिथून नोट डाऊन करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्या इम्पॉर्टंट टॉपिक्सला अभ्यास करायचा. ठीक आहे, आणि याची टेलिग्रामवर मी जे आहे PDF पण अपलोड केलेली आहे या व्हिडिओची, तर तुम्ही टेलिग्रामवर घेऊ शकता. ठीक आहे, हे झालं काही रिव्हिजनचं बेसिक मटेरियल जे माझ्याकडून मी प्रोव्हाइड करत आहे DKMPSC कडून. ठीक आहे, आता आपण बघूया सेकंड. तर आय होप तुम्हाला एकदा मी परत जी सांगून देते की तुम्हाला काय करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे विथ ॲक्टिव्ह रिकॉल, ज्याच्यामध्ये तुम्हाला रिव्हिजनला फायदा होणार. त्याचबरोबर PYQ मेथड, दॅट इज PYQ अनालाइज करायचे प्रत्येक सब्जेक्टचे टॉपिक वाईज, आणि जे नेहमी विसरता टॉपिक त्याला आपण रिव्हिजन करताना प्रायोरिटाईज करायचं आहे. त्याच्यानंतर बॅकलॉग्स. आता बॅकलॉग्समध्ये काय आहे, प्रत्येक मुलांचे बॅकलॉग्स असतात. तर माझं एकट्याचं आहे या माझं एकटीचं बॅकलॉग्स राहिले आहेत, तर याच्यानी घाबरून जायचं नाही. सर्वच मुलांचे कुठे ना कुठं कुठल्या ना कुठल्या विषयाचे बॅकलॉग्स राहतात. तर आपलं फोमोमध्ये राहायचं नाही, घाबरून जायचं नाही की तुम्ही कुठं ना कुठं फिअर होत आहे तुम्हाला, म्हणजे मिसिंग आउट होत आहे काही पॉईंट्स. बिलकुल नाही, सर्वांचं कुठं ना कुठं बॅकलॉग असते किंवा कुठं ना कुठं एक वीक पॉईंट असते. तर तुमचं पण आहे, तर त्याला एक्सेप्ट करायचं आणि त्याच्यावर काम करायचं. ठीक आहे, आता बॅकलॉग राहिलेल्या सब्जेक्ट्सवर तुम्हाला कधी कव्हर करायला पाहिजे, तर बघा, जेव्हा तुम्ही सकाळी एकदम मॉर्निंगला उठता त्याच्या अराउंड 1 घंटा तुमच्या बॅकलॉग्सवर द्या. ठीक आहे, आता सकाळीच करण्याचं मेन रिझन आहे की तुम्ही माइंड तुमचा ॲक्टिव्ह राहतो आणि लॉंगर रिटेन्शनसाठी युजफुल राहणार. सो तुमचे जे काही सब्जेक्टचे बॅकलॉग असेल, काही मुलांसाठी हिस्ट्री असणार, काही मुलांसाठी जॉग्रफी असेल, जॉग्रफीचं पण पर्टिक्युलर मॅपिंग पार्ट असेल, तर अशा टाईपचे तुमचे काही जे काही मॅप असलेलं बॅकलॉग आहे ते तुम्ही ट्राय करा की सकाळी 1 घंट्यामध्ये कव्हर करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जेव्हा आपण 28 सप्टेंबरला होणारी प्रिलिम्स होती, तर त्या टाइमला जेव्हा त्यांचं आपलं ॲडमिट कार्ड आलं होतं तेव्हा त्यांनी मेन्शन केलं होतं की आपली जनरली एक्झामचा टाइम पिरियड असतो 10 ते 12 वाजतापर्यंत सकाळला, आणि सेकंड शिफ्ट असतो 3 वाजता ते 5 वाजतापर्यंत. आता या टाईममध्येच तुमची जी बॉडी क्लॉक आहे त्याला डिझाईन करून घ्या, सो दॅट तुम्हाला एक्झाम डेला काही नवीन वाटणार नाही. आता ते कशा हिशोबाने करायचं ते मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइडमध्ये प्रत्येक सब्जेक्टचं डिटेल जेव्हा मी सांगेल तेव्हा तुम्ही त्या हिशोबाने करून घ्यायचं. ठीक आहे, तर बघा काय आहे, आता हे उरलेले दिवसामध्ये कशा हिशोबाने प्लॅनिंग करायचं त्याचं मी एक सेपरेट प्लॅन आणलेला आहे. डेली शेड्यूल कसं राहायला पाहिजे, आणि ते शेड्यूल मी अकॉर्डिंग टू द आपली ही जी क्लॉक असते दॅट इज एक्झाम पिरियड, ठीक आहे, एक्झाम टाइम पिरियड, त्याच्या अकॉर्डिंगच डिझाईन केलेली आहे. तर सर्वात आधी ट्राय करा की 10 वाजतापर्यंत 10-11 वाजतापर्यंत तुमचं झोप झाली की 7 वाजतापर्यंत उठून जायचं. 7:30 वाजतापर्यंत तुम्ही फ्रेश वगैरे झालं, त्याच्यानंतर सकाळला 7:30 ते 9:30 वाजतापर्यंत तुमचे जे काही राहिलेले बॅकलॉग्स आहेत, बस तुम्हाला काही वाटत असेल, काही मुलांचे बॅकलॉग ज्यांचे नसणार त्यांनी काही रिव्हिजन मटेरियल उचलू शकतात. ठीक आहे, ते स्टार्टिंगचे हे 2 घंटे. ठीक आहे, मग 9:30 वाजता तुम्ही काही ब्रेकफास्ट वगैरे केलं, ठीक आहे, 10 वाजतापर्यंत, त्याच्यानंतर 10 ते 12 ट्राय टू अटेम्प्ट द PYQs. ठीक आहे, 2 घंटे. आता PYQs हा सेम टाइम पिरियड आहे जेव्हा आपली प्रिलिम्सची पेपर असतो. ठीक आहे, 10 ते 12 पेपर 1 असतो. सो त्या टाइमला ट्राय करा की तुम्ही PYQ ॲटलिस्ट 5 वर्षाचे तुमचे PYQ चांगल्याने होऊन जायला पाहिजे. सो PYQs करायचे 10 ते 12. ठीक आहे, त्याच्यानंतर 1:30 to 4:30 दॅट इज आपला हा सेकंड स्लॉट राहणार अभ्यासाचा. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण कुठला पण एखादा जो काही स्टॅटिक सब्जेक्ट आहे त्याचं रिव्हिजन करायचं. त्याच्यानंतर परत थोडा टाइमचं गॅप घ्यायचं आणि परत 5:30 to 7:30 स्टॅटिक सब्जेक्ट रिव्हिजन. ठीक आहे, बघा मी हे प्रत्येक दिवशीला एक सब्जेक्ट अलॉट केला आहे. काही मुलं एका दिवशी 2-2 सब्जेक्ट पण करू शकतात, ते डिपेंड आपण त्या पर्टिक्युलर मुलाची काय मेंटॅलिटी आहे या कशा हिशोबाने त्याला रिव्हिजन करायचं आहे. ठीक आहे, झालं 7:30 पर्यंत. त्याच्यानंतर परत आपलं डिनर वगैरे झालं, त्याच्यानंतर रात्री 8:30 ते 10 पर्यंत करंट अफेअर करायचं प्लस सीसॅट करायचं. आणि येस, करंट अफेअरसाठी ऑलरेडी करंट अफेअर बुकलेट झालेली आहे. त्याचबरोबर 500 क्वेश्चन जे आहे करंट अफेअरचे डिस्कस झालेले आहे चॅनलवर. त्याचबरोबर 1 लाइनर पण आपण करंट अफेअर लास्ट मोमेंट रिव्हिजनसाठी आणलेले आहेत. ठीक आहे, तर हे आमच्याकडून करंट अफेअरचे मटेरियल आहे. ज्या मुलांना नसेल माहिती ते चॅनलवर व्हिडिओज बघू शकता. ठीक आहे, त्याचबरोबर एक पॉईंट लक्षात घ्या की ज्या मुलांनी आमची ऑलरेडी करंट अफेअर बुकलेट घेतली होती त्यांना मीने सप्टेंबर मंथचे पण करंट अफेअर ॲज अ PDF फॉर्मॅट ऑलरेडी सेंड केलेले आहेत. ठीक आहे, सो सप्टेंबर मंथचे पण आपले कंप्लीट केलेले आहेत करंट अफेअर. ठीक आहे, हे एक सांगायचं होतं. त्याच्यानंतर
आता हे झालं तुमचं डेली शेड्यूल, तर या हिशोबाने चालत राहणार. ठीक आहे. आता बघा इथे मी जसं सांगितलंय, काही मुलांना करंट अफेअरला टाइम द्यायचा ते देऊ शकतात, पण काही मुलांचं सीसॅट वीक असेल तर रात्री 1 घंटा ते सीसॅटसाठी अलॉट करू शकतात, डिपेंड अपॉन त्या मुलांची सीसॅटवर किती होल्ड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता आपण 25ला हा व्हिडिओ अपलोड होऊन जाणार, तर 25 ते 26 प्रत्येक सब्जेक्टला आपण 2 दिवस अलॉट केलेले आहे. तर 2 दिवस पॉलिटीला द्यायचे. त्याच्यानंतर आपला सेकंड स्लॉट राहणार, म्हणजे सेकंड सब्जेक्ट राहणार इकॉनॉमी. ठीक आहे. 27 to 28 2 दिवसात तुमचे पूर्ण इकॉनॉमी करून घ्यायचं. आणि येस, इकॉनॉमीची मॅरेथॉन पण चॅनलवर आहे. ज्यांना बघायची असेल फॉर द रिव्हिजन पर्पज दे कॅन वॉच द व्हिडिओ. राहिली जॉग्राफी, तर जॉग्राफीमध्ये 2 दिवस 29 to 30 ऑक्टोबर. आणि लास्टला 31 ऑक्टोबरला तुमचं इन्व्हायरमेंट, एन्शियन आणि मिडिवल हिस्ट्री एका दिवसात पण तुम्ही कंप्लीट करू शकता, कारण की तुम्हाला माहित आहे इन्व्हायरमेंटमध्ये जास्त काही प्रश्न विचारले जात नाही. एन्शियन आणि मिडिवल हिस्ट्री दोन्ही करस्पॉन्डिंगली तुम्ही करून घ्याल तर लवकरात जास्त 4-5 तासात तुमचा हा कव्हर होऊन जाईल. आणि ऑलरेडी चॅनलवर मॅरेथॉन आहे, तुम्ही मॅरेथॉन लेक्चर बघू शकता, प्लस त्यांची पीपीटी पण रेफर करू शकता. ठीक आहे. ज्या मुलांचं नाही झालंय त्यांच्यासाठी सांगत आहे, बाकी मुलांचा आय होप सर्व ऑलरेडी अभ्यास झालेला असेल. ठीक आहे. तर हे झालं आपलं स्टार्टिंग 31 ऑक्टोबरपर्यंत. त्याच्यानंतर आपलं सेकंड शेड्यूल म्हणजे सेकंड शिफ्ट बघितली, दॅट इज नोव्हेंबरपासूनचं. तर 1st to 3rd ऑफ नोव्हेंबर तिथं सायन्स करायचं. 3 दिवस अलॉट केले आहेत सायन्ससाठी. का बरं 3? कारण की ते फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी तिन्ही येतात. ठीक आहे. सो याला 3 दिवस अलॉट करायचे आणि तेच फॉर्मॅट राहणार तुमचं सकाळ ते दुपारपर्यंत, सकाळपासूनच्या रात्रीपर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपलं मॉडर्न हिस्ट्री. मॉडर्न हिस्ट्रीला तुम्ही 4 नोव्हेंबर to 5 नोव्हेंबरपर्यंत करू शकता, 2 दिवस द्यायचे. ठीक आहे. लास्टला मी थोडे स्टॅटिक सब्जेक्ट ठेवले आहे, सो दॅट तुम्हाला आठवण राहण्यासाठी सोपी जाईल. ठीक आहे. आणि स्टार्टिंगला जे आहे थोडेसे कन्सेप्च्युअल सब्जेक्ट ठेवले आहेत. ठीक आहे. आणि मग 5th ऑफ नोव्हेंबर टू मग लास्टचे 4 डेज. ठीक आहे. टिल 9th ऑफ नोव्हेंबर दॅट इज ऑर 8th ऑफ नोव्हेंबर. 9thला तर आपलं पेपर आहे. ठीक आहे. सो तेव्हा 1 डे 1 सब्जेक्ट और 1 डे 2 सब्जेक्ट्स या हिशोबाने जे आहे प्लॅनिंग करायची. ठीक आहे. सो एंटायरली कशा हिशोबाने प्लॅनिंग राहायला पाहिजे मी डिस्कस केलेली आहे. सो प्लीज ट्राय टू फॉलो दिस प्लॅन. ठीक आहे. आणि डेफिनेटली वॉन्ट टू सी ऑल ऑफ यू ड्युरिंग द मेन्स प्रिपरेशन. वी आर वर्किंग ऑन अ मेन्स कंटेन अ लॉट. ठीक आहे. सर्व टीम लागली आहे मेन्सचं प्रॉपर कंटेंट डिझाईन करण्यासाठी, कारण की यावर्षी एक ग्रेटर ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण की फर्स्ट टाइम पेपर येणार आहे अँड इट विल बी अ गेम चेंजर. ठीक आहे. फॉर ऑल ऑफ अस. सो प्लीज prepare well, study well for the prelims, and definitely want to see all of you during the mains preparation. And yes, all the best. Thank you.